शैलेश सर, आमचे सहकारी कॉमेंटेटरवाले शैलेश सर, जेवण झालं असेल तर तुम्ही हजर राहायचे. बॉलर नेम वसीम शेख. ओके सर. तुमचा एक प्लेअर फक्त नाही, त्यांचे प्लेयर्स कमी आहे. तुम्ही दिनेश सर तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद डीसी. स्ट्राईकला आहे सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे अमोल नजन आणि बॉलर्स नेम वसीम. अमोलचाही जर्सी नंबर 1 आणि बॉलरचाही जर्सी नंबर 1. चला मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉट गेलेला आहे. शॉट मारला होता परंतु त्याच्यामध्ये रन नाही घेतले. रिस्क नको. पहिला बॉल रिस्क नको म्हणून रन नाही घेतलेले. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे आहेत. तोडीस तोड म्हणतात तसे दोन्ही टीम आहेत. बघूया आता याच्यावरती कोण सर पडतायत. दुसराही बॉल डॉट गेलेला आहे. उत्कृष्ट असा बॉलिंगचा नजारा पाहायला मिळतो आपल्याला. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु एकच धाव मिळेल. एक धावच्या नंतर स्कोर ही एकच आहे. स्ट्राईकला आलेला आहे अमोल. बघूया आता अमोल आपल्या संघासाठी काय करतोय ते. जबरदस्त बॉल टाकलेला आहे. बॉलर ही अगदी शांत डोक्याने बॉलिंग करतोय. बॅट्समन जरी तगडे असले तरी मीही काही करू शकतो हे त्याने दाखवून दिलेलं आहे की मीही काही कमी नाही. जोरदार प्रहार केलेला आहे आणि त्याच्या एक धाव घेऊन कंप्लीट करून 2 धावा मिळाल्या आहेत. अमोल यांनी जोरदार प्रहार केला होता परंतु त्याच्यावरती 2 धावा मिळालेल्या आहेत. हा काय शॉट आणि काय फिल्डिंग केलेले. फिल्डिंग ही फिल्डरचं कौतुक करायला पाहिजे. मला गणेश भाऊ जाधव की पायाने बॉल अडवलेला आहे. त्यांच्या हाताला थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांनी हाताच्या ऐवजी पाय घातलेला आहे. परंतु संघासाठी 3 धावाची त्यांनी बचत केलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 4. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 4 आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे प्रीतम जगताप. प्रीतम जगताप अतिशय नावाजलेला बॉलर, बॅट्समन आणि फिल्डर. नावाजलेला हा ऑलराऊंडर आहे आणि CAPD मध्ये त्याचं खूप नाव आहे. हा जबरदस्त बॉल प्रहार केलेला होता आणि प्रीतमने तेवढ्या ताकदीने अडवलेला हा बॉल. कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु तो असफल झालेला.
आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत अमोल. मॅच मध्ये भरपूर असं रंगत आलेले. बॉलर ही बॉलिंग जबरदस्त करतोय आणि बॅट्समनही नावाजलेले बॅट्समन आहेत. काय शॉट आहे हा बघण्यासारखा शॉट आहे. जबरदस्त आणि अतिशय उत्कृष्ट आणि देखणा असा शॉट आहे. खरं तर असे शॉट आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतात. अतिशय देखणा असा शॉट होता हा. सचिनच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार होता. परत एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये तो 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. संजय खोपडे यांनी संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. हा काय शॉट आहे. अमोलनं मारलेला अतिशय उत्कृष्ट आणि देखणा असा शॉट होता. खरं तर आता मॅच मध्ये अतिशय रंगत आलेले. बॅटिंग कशी करावी आणि शॉट कसे मारावेत हा अतिशय देखणा आणि अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. जबरदस्त असा शॉट होता. नाद करा पण आमचा कुठं, तोडीस तोड त्या प्रमाणातच मारलेला शॉट. सर अंपायर त्यांना टाइम द्या सर. हा वेळ फार घेत आहेत. आपल्याला पुढचे सगळे सामने 6 ओव्हरचे घ्यायचे, त्यामुळे आपल्याकडे टाइम लिमिट आहे. त्यांना फाईनची वॉर्निंग द्या. अतिशय उत्कृष्ट असा मारलेला शॉट. त्याच्यानंतर प्रीतम परत एकदा पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे आणि हा परत एकदा प्रीतमने कमबॅक केलेला आहे आणि हा डॉट बॉल गेलेला आहे. प्रीतमनी अतिशय शांत डोक्याने टाकलेला हा बॉल आहे आणि अमोलने जो प्रहार केला होता तो अतिशय उत्कृष्ट आणि देखणा असा शॉट होता. अमोलचं कौतुक करायला पाहिजे. अमोल हा नावाजलेला बॅट्समनच आहे आणि प्रीतमही नावाजलेला बॉलर आहे. पण ह्याच्यामध्ये परत एकदा जोरदार प्रहार केलेला आणि 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असा बॅटिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. चेंडू देताना मैदानाच्या आतमध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही. मैदानाच्या बाहेरून देखील चेंडू देता येईल आणि पटपट खेळा. 20 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात ठेवा. 20 मिनिटांमध्ये आपली षटकं पूर्ण करायची आहेत आणि जर का आपली 20 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हे मात्र नक्की आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. इथे पॉवर प्लेचं षटक संपलंय. अमोलच्या बॅटमधून आपण उत्तुंग अशी फटकेबाजी आपण पाहिले. एक षटकार एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. वसीम शेख पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू होत आहे. पहिला चेंडू वसीम यांचा. हॅलो हॅलो हॅलो. पहिला चेंडू इथे मला झेल दिसटला असेल कारण हाफ अपील केली होती. जे इनसाइड एज लागल्यानंतर झेल टिपणं म्हणावं तसं सोपं नाहीये. यानंतरचा सामना कोथरूड वर्सेस हडपसर. दोन्ही टीमनी संपर्क करायचा आहे. कोथरूड वर्सेस हडपसर
दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात इथे सुरू आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली आहे पंचांनी इथे, नक्कीच कळवलंय. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. हे तिसरं षटक सुरू आहे. गणेश जाधव देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे एकाच संघामध्ये दोन मुख्य आयोजक आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर फाईन लेगचा जो 7-12 त्यांच्या नावावरती आहे, खोपडे साहेब तिथे तैनात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर गणेश भाऊ देखील आहेत. समोर रेषेमध्येच आहेत, एकाच रेषेत. पुढचा चेंडू, इथे गती परिवर्तन, फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे केलेला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते अमोलच्या बॅटमधून. आतापर्यंत 25 धावा झाल्यात आणि त्या 25 धावांमधील 18 धावा ह्या एकट्या अमोलच्या बॅटमधून आल्यात. या ठिकाणी रवी मेडिकलचे सर्वेसर्वा रवी गांधी यांचं शुभागमन होत आहे. त्याचं स्वागत इथे फलंदाजांनी बॅक टू बॅक 2 चौकाराने केलंय. बघा, एखादं मान्यवर यावं आणि त्यांचं स्वागत खेळाडूने करावं, याच्या व्यतिरिक्त अजून काही घडू शकत नाही. गांधी साहेबांचं स्वागत इथे फलंदाजाने केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. हॅलो, याच्यानंतर हडपसर विरुद्ध कोथरूड टॉच करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. यासाठी रवी शेठजी गांधी, रविदादा पवार, सुनील शेठ सिंघवी आणि आबासाहेब कुंजीर यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस या ठिकाणी टॉच उडवण्यात येणार आहे. हडपसर वर्सेस कोथरूड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण लवकरात लवकर टॉच उडवण्यासाठी या ठिकाणी यायचंय. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे, हाय अँड हँडसम. धावसंख्या होते ती 35 धावा. बरोबर आहे. 3 षटकांचा इथे आपण तिसरं षटक मैदानामध्ये, आणि इथे स्कोरिंग अपेक्षा तुमचं स्कोरिंग चांगलं आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुमच्याच डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर बसवलेला आहे. बरोबर धावसंख्या इथे सांगितली आहे 35 धावा. पुढचा चेंडू अमोलसाठी. इथे पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी इथे मार्गस्थ झालाय. धावसंख्या होती ती 36 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. ड्रिंक टाइम 1 मिनिटाचा असेल. दोन्ही संघांसाठी इथे ड्रिंक टाइम आहे. हॅलो हॅलो, या ठिकाणी दत्तप्रसादजी टोपे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. हॅलो, गेले 11 वर्ष या स्पर्धेचं सुंदर आयोजन अनिलजी बेलकर, जिल्हा सेक्रेटरी, फार्मसी काउन्सिलचे सदस्य, गेले 11 वर्ष सुंदर असं ऑर्गनायझेशन, संजय खोपडे, चौधरी, समर्थ बेलकर, आमचे बंधू आबा कुंजीर यांच्या माध्यमातून त्यांनी ह्या स्पर्धा गेले 11 वर्ष समर्थपणे पेललेल्या आहेत. पण ह्या 11 वर्षात त्यांचा एक छुपा अजेंडा होता की 11 पैकी 6 वेळा धनकवडीने विजेतेपद नेलं, तर ते ह्या वेळेला कशा पद्धतीने ते त्यांना धनकवडीला बाहेर करण्यात येईल यातले गेले 4-5 वर्ष त्यांनी खर्च केली होती. त्यातून त्यांनी यंदा ऑक्शन पद्धतीचा एक चांगला प्रकार त्यांनी तसा आणला. त्याच्यामुळे स्पर्धेचा दर्जाही उंचवला. पण दुर्दैवाने धनकवडीचे दोन्ही संघ
पराभूत झाले. मी या क्षणी यांना ग्वाही देतो की पुढच्या वर्षी विजेतेपद आणि उपविजेतेपद असं दोन्ही पदं धनकवडी संघ नेणार आहे. टोपे यांना खूप खूप शुभेच्छा. धनकवडीच्या नवीन उभारतं नेतृत्व आदरणीय पप्पूशेठ गुजर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप स्वागत. या पुढील सामना हडपसर वर्सेस कोथरूड. कोथरूडच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. टॉससाठी रवी मेडिकोचे मालक रवी शेठ गांधी, सुनील शेठ शिंगवी, आबा कुंजीर हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर पप्पू शेठ गुजर, श्रीसेलचे भागीदार उमेशजी काबरा यांचंही स्वागत. अभिषेक परमार, अतुल मंत्री यांचंही स्वागत. नितीन सोनी, धनाजी सूर्यवंशी. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय चौथं कोथरूड, आणि कोथरूडचा आतापर्यंत कॅप्टन 37 धावा प्लीज. झाल्यात. कोथरूड ताकवणे यांनी संपर्क करायचा आहे. तागुंदे, कोथरूड. फलंदाज इथे धावबाद आहे. चला टॉस साठी रवी शेठ बंकर गांधी, विकेटचा शिकार आहे. पप्पू शेठ गुजर, सुनील शेठ शिंगवी, उमेश शेठ काबरा. टॉस करून घ्यायचा. आबा टॉस करून घ्या. हडपसर वर्सेस कोथरूड हा सामन्याचा टॉच उडवण्यासाठी दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी रवी शेठ पवार, रवी मेडिकलचे मालक आबासाहेब कुंजीर, सुनील शेठ सिंघवी या सर्वांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी टॉच उडवण्यात येणार आहे. वेस्टर्न झोनचे सहसचिव आदरणीय दत्तप्रसादजी टोपे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. अमोलची बॅट मात्र इथे धावसंख्या जमा करण्यामध्ये यश मिळवते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद आहेत आणि चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपलाय. बडी मछली जाल में. या ठिकाणी अमोल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. कोथरूड वर्सेस हडपसर हा टॉच या ठिकाणी उडवण्यात येत आहे. युट्यूब वाले रवी मेडिकोचे मालक आणि नौकार मेडिकोचे मालक आदरणीय सुनील शेठ सिंघवी आणि कोथरूड झोनचे एसी मेंबर आदरणीय आबासाहेब कुंजीर आणि पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रविदादा पवार या सर्वांच्या शुभ हस्ते कोथरूड वर्सेस हडपसर हा टॉच या ठिकाणी उडवण्यात आलेला आहे. तर टॉच कोणी जिंकलाय? कोथरूड. या हडपसर या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर, या ठिकाणी आपल्याला या मॅचेस विषयी आणि आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आपलं 2 शब्द मनोगत आपण व्यक्त करावेत. पहले तो जो CAPD काम करे कार्यकर्ता उनका बहुत बहुत धन्यवाद. तो बड़ा ऑर्गेनाइज टूर्नामेंट किया है और सब गेम अच्छा खेल रहे. हार जीत पार्ट ऑफ लाइफ चलता रहता है, लेकिन एंजॉय करो. कोई जीतेगा कोई हारेगा, लेकिन सब खुश होके जाओ. पुढचा संघ आहे आबासाहेब कुंजीर आणि सागरभाऊ पायगुडे यांचा हा संघ आहे. रवी भाऊ, तरी तुम्हाला पुढील आव्हान आहे, तुम्हाला बॉलिंग करायची आहे या ठिकाणी, तर तुमचं या ठिकाणी पुढचं दृष्टिकोन काय असेल? आम्हाला पण टॉस जिंकून बॉलिंगच घ्यायची होती. आमचं टार्गेट असेल की त्यांना 40 ते 50 रनाच्या आतमध्ये आउट करायचं. थँक्यू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. 3 फलंदाज इथे बाद झालेत. एका बाजूने अमोलने चांगला किल्ला लढवला होता, परंतु तो देखील तिथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. 43 धावा झाल्यात. आतापर्यंत चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढण्याचं काम इथे केलं जात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 44 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज बाद आहेत. एक म्हणजे धावबाद, दुसरा म्हणजे मंकड विकेट आणि तिसरा म्हणजे झेलबाद आहे.
3 फलंदाज या षटकामध्ये बाद होऊन देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. 44 धावा झाल्यात. इथे देखील चेंडू बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 45. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा झाल्यात. आतापर्यंत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण अमोल याला पाहिलं. अमोल याची फलंदाजी देखील अप्रतिम अशी होती, परंतु धावांसाठी धावाधाव करण्याच्या प्रयत्नात एक चुकीचा फटका इथे खेळला जातोय आणि त्या दरम्यान तो बाद देखील झालाय. चला 20 मिनिटाचा अवधी तुमच्या लक्षात नसेल, मी तुम्हाला आठवण करून देतोय. नंतर तुम्ही पंचांकडे कुठल्याही प्रकारची दाद मागायची नाही. ती सिच्युएशन काही असली तरी तुम्ही 20 मिनिटाचा वेळ लक्षात ठेवा. सारखं गोळावू नका आणि सारखी चर्चा करू नका. गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज येतात. षटक क्रमांक 5 घेऊन सय्यद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. 5व्या षटकाला सुरुवात होईल. धावसंख्या होते ती 45 आणि स्ट्राईकला देखील आपण पाहतोय सय्यद यांची बॅटिंग. हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलाय. ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. गोलंदाज स्वतः चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव त्या दरम्यान खर्च होते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. माननीय जगन्नाथचे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरहरी चषक 2024 परवा 11व या मैदानामध्ये संपन्न होत आहे. सलग 5 वेळा अखिल भारतीय औषध संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंच्या आणि CAPD कडून शुभेच्छा. जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांना खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि त्यांची देखील आपण पाहिली तर योग्य अशी निवड. सातत्याने 5 वेळा या पदावरती नियुक्ती होते, त्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार आहेत. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. चांगला पाठिंबा त्यांचा या स्पर्धेदरम्यान आणि त्याचमुळे हे पर्व देखील तितक्याच मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम आमची संपूर्ण आयोजन कमिटी करते, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आहेत. धावसंख्या होते ती 48 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. खोपडे सर तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. अगदी चित्याच्या चपळाईने चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे केलाय आणि 1च धाव खर्च केली. धावसंख्या होते ती 49 धावा. घड्याळ इथे प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये सारखं चेक केलं जात आहे. आता पंच निर्णय कळवतील, काळजी करू नका. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे पुढचा चेंडू. 53 धावा झाल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. अतिघाई आणि संकटात नाही. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र होईल फलंदाज बाद. 4थ्या क्रमांकाचा सय्यद बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय दीपेश. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. 53 धावेंवरती 4था फलंदाज बाद आहे. 5वं षटक आहे. यानंतर देखील अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे धावगती योग्य आहे. फलंदाज बाद होत आहेत, परंतु जो जाईल तो प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट्टर केलाय आणि त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. धावबासाठी इथे तिसऱ्या पंचांना कॉल केला जाईल.
इथे तिसऱ्या पंचांचा कॉल लगेच येतोय. फलंदाज OUT आउट. दीपेश इथे मात्र पहिला चेंडू खेळत असताना बॅटची एज लागल्यानंतरची धाव घेण्याचा प्रयत्न होता, जो अट्टहास होता तो मात्र तिथे फसला जातोय. फलंदाज तिथे धावबा दोन तंबूच्या आश्रयाला. गणेश जाधव यांनी चांगला असं यष्टीरक्षण केलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील ते यशस्वी होत आहेत. त्रेपन्न या धावसंख्येवरती पाचवा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. बॅट्समॅन नेम अतुल सर, अभिजित. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय अभिजित. नावातच जीत आहे. पाहूया संघासाठी इथे विजयी कामगिरी करतील का. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अगदी अनुभवी खेळाडू, म्हणजे मगाशी ज्या खेळाडूची आपण चर्चा केली, अगदी डोक्यामध्ये फिट आणि फाईन कार्यक्रम असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने विचार करून ती गोष्ट केली जाते. बॉलर्स काय नाव आहे बॉलरचं? जशान. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. लेट्स प्ले. दिनेश सर आपण पाहतोय स्ट्राईकला. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 54 धावा. तो चेंडू पाहिला बाहेर फेका, नाही तर पंचांकडे देऊन टाका. पंच तो चेंडू जमा करा. मागे येतो बघा, मागे. प्रॅक्टिस करू नका. मॅच आता अशा मुवमेंट वरती आली आहे की तुमची एक चुकी इथे मागात पडू शकते. इथे मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. म्हणजे दिनेश सरांचा हा नॅचरल गेम नाहीये. दिनेश सर एकेरी दुहेरी धाव चांगली खेळतात, म्हणजे स्टेट बॅटेड फटके खेळतात. आडव्या बॅटने खेळायला गेले, स्वभावापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, आणि त्यामध्ये चेंडू डॉट बॉल आहे. बघा, बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खेळाडू कशा प्रकारे खेळतो हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू जिशान यांचा. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. 2 धावा इथे पूर्ण होणार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद 56 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मोठी धावसंख्या आतापर्यंत उभी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू. ते हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. खोपडे सरांची धावपळ आपल्याला इथून देखील पाहायला मिळते आणि मैदानामध्ये देखील कॅमेरामन अगदी खोपडे सरांचंच तिथे फोटो सेशन चालू आहे. बॉल आतमध्ये पाठवू नका, तर तो बॉल काढून घेतला जाईल. आयोजक इथे तुम्हाला सक्तीची वॉर्निंग देत आहेत. इथे पुन्हा एकदा चुकीचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. 57 धावा झाल्यात. 57 रन्स ऑन बोर्ड. काही धावा नक्कीच खर्च झाल्यात, परंतु आतापर्यंत काही चेंडू देखील निर्धाव आहेत. 57 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. हाय अँड हँडसम. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. 6 धावा. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. दिनेश सरांनी योग्य कार्यक्रम केला. योग्य कार्यक्रम. या ठिकाणी आपण पाहतोय पुढचा चेंडू. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. आता षटकार आलाय म्हटल्यानंतर ते स्ट्राईक तुम्हाला देणार नाहीत. आता ते स्ट्राईक स्वतःकडेच ठेवणार. इथे सौरभ सोमवंशी यांची PCMC टायगर्स या संघामध्ये 2दा निवड झाल्याबद्दल, त्यांचं पुणे झोनसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन आहे. पुणे झोनची एक टीम आपण या स्पर्धेमधून एक तयार करणार आहे आणि त्यामध्ये सोमवंशी
या खेळाडूचं देखील या ठिकाणी सिलेक्शन झालंय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि अभिनंदन खेळाडूचं इथे दिनेश सरांनी देखील व्यक्त केलंय. एक चौकार ठोकून काढलाय. धावसंख्या होती ती 67 धावा, 68 धावेंची गरज आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. कोथरूड आणि हडपसर संघ लक्षात घ्या, आपली प्लेइंग 11 लवकरात लवकर घेऊन या. कोथरूड आणि हडपसर संघाची प्लेइंग 11. दिनेश सरांसाठी मला वाटतं टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. काय फटकेबाजी केली, वा. डीसी डीसी खूप खूप अभिनंदन. डीसी जबरदस्त बॅटिंग. खोपडे तुमचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही संघासाठी 3 रनाची बचत केलेली आहे. कोथरूड हर्षल कॅप्टनला पाठवायचंय. प्लेइंग 11 द्यायचे नाव लगेच. अडुसष्ट रन जिंकण्यासाठी बनवायचे. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. अंपायर त्यांना टाइम द्या. बॅट्समन आलेले आहेत. एरोडा टीम लगेच लावून घ्यायची. टीम फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. बॅटिंग लाईनला प्रीतम जगताप आणि गणेश भाऊ जाधव. स्ट्राईकला प्रीतम जगताप आणि नॉन स्ट्राईकला गणेश भाऊ जाधव. चला मॅच चालू करायची लगेच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पुढच्या सगळ्या मॅचेस आपल्याला 6 ओव्हरच्या घ्यायचे. स्ट्राईकला प्रीतम जगताप आणि नॉन स्ट्राईकला गणेश जाधव. बॉलर सचिन. जिंकण्यासाठी 68 रन पाहिजे. 6 ओव्हरमध्ये 68 रन्स. छत्तीस चेंडू आणि 36 चेंडू मध्ये 68 धावेंची गरज. त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतील. पाहूया प्रीतम कशा प्रकारे पॉवर प्लेला सुरुवात करतोय. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. झेलाची संधी. झेल टिपला जाईल. प्रीतम पहिलाच फलंदाज इथे बाद आहे. पहिलाच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी
रोहित एंटरप्राइजेसचे मालक रोहितजी करपे या मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. आणि सीएपीडीचे खजिनदार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. विकास मेडिकेचे मालक आणि हडपसर संघाचे संघ मालक विकासजी काळे यांचं शुभागमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाह, संयमाने इथे सुरुवात केली आहे. वसीम यांच्या बॅटमधून एक धाव येते. पहिल्या चेंडूवरती इथे गोलंदाजाला यश मिळालंय आणि एक मोठा फलंदाज इथे बाद होतोय. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी गणेश जाधव यांच्या खांद्यावरती आहे, कारण कालच्या दिवसभरामधली परवाच्या ची बॅटिंग त्यांनी केली आणि त्यामुळेच तो संघ क्वालिफाय झाला. अन्यथा आतापर्यंत तो संघ दिसलाही नसता. पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय, सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. ही हडपसर आहे, ही कोथरूड, ही हडपसर. चला, 20 मिनिटाचा अवधी जसा पहिल्या इनिंगला होता तसा दुसऱ्या इनिंगला पण आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल पहिल्या इनिंग साठीच आहे, असं काही नाही. दोन्ही इनिंगला 20 मिनिटाचा अवधी आहे. एक फलंदाज बाद झाला, परंतु धावसंख्या मात्र कुठेही कमी नाहीये. 5 धावा आल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. गणेश जाधव यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पहिला चेंडू खेळत असताना सचिन यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे सचिन यांची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जे यश मिळालं ना, त्यामुळे गोलंदाज अजून चांगली गोलंदाजी इथे करतोय. एक चौकार नक्की आलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण हिरा देखील त्याने टिपलाय. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. आणि आउटफील्ड वरती चेंडू जर आपण पाहिला ना, तर घरगळत जर चेंडू गेला असता, अलॉंग दी कार्पेट गेला असता, तर तो एखाद्या वेळेस चौकार असता. परंतु उंची चेंडूने घेतली, लांबी मात्र गाठता आली नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आहे. गणेश यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. संघाला जर क्वार्टर फायनल मध्ये जाणं गरजेचं वाटत असेल तर गणेशांनी खेळणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. पुढचा चेंडू सचिन यांचा गणेशसाठी. इथे दांडी 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 गुल. दुसरा फलंदाज देखील इथे त्रिफळा बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि काय यशस्वी गोलंदाजी इथे सचिन यांची आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना दोन्ही महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलाय. एक कॅचआउट आणि एक त्रिफळा बाद. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमोल यांना, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. स्ट्राईकला आपण पाहतोय वसीम. वाह वाह वाह, काय सुरेख चेंडू इथे हाताळलाय. म्हणजे चेंडू पडल्यानंतर काहीस एक्स्ट्रा वळण घेतोय आणि त्या वळणामुळेच आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजीला इथे सुरुवात झाली आहे. इथे गोलंदाज मात्र हवे होत आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपलाय परंतु पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. काय खेळाडूने सांगितलं का फेअर गेम खेळलाय. खेळाडूने सांगितलंय की झेल टिपल्यानंतर इथे स्पर्श झालाय आणि त्यामुळेच बाउंड्रीला स्पर्श झालाय, त्यामुळे हा षटकार आहे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 13 धावा. चांगला फटका इथे सजवला आणि नशिबाची साथ देखील वसीम यांना मिळते. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या लगत. चेंडू डॉट बॉल आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार आलाय. नाही अपील करा परंतु पंचांना इथे दमात घेऊ नका. एवढ्या जोरात ओरडले इथे देखील पंच टेन्शन मध्ये आले. तिसरे पंच नक्की झालं काय असं टेन्शन पंचांना देऊ नका. अपील करताना यष्टीरक्षक डायरेक्ट पंचांकडे पळत आलेत. असं वाटलं की खरंच आउट आहे की काय. आणि अपील अशीच करावी. स्विच हिटचा प्रयत्न. वा, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे फसलाय परंतु एक धाव. इथे फेकाफेकीच्या नादामध्ये एक धाव आली परंतु काय इथे क्षेत्ररक्षण बॅकअप. पुन्हा एकदा फेकी. त्या दरम्यान एक धाव येते. धावसंख्या होते ती 14 धावा. 2 फलंदाज बाद 14 धावा झाल्या. चौदा धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 2 फलंदाज बाद झालेत परंतु एका बाजूने वसीम सर चांगला प्रयत्न करतायत तर दुसऱ्या बाजूने होणं देखील गरजेचं आहे. संघाचा संगणक इथे स्ट्राईकला आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या होते ती 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्या. चोवीस चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 53 धावेची गरज आहे. म्हणजे 6 चेंडू मध्ये कमीत कमी 14 धावा. जास्त चालतील कमी चालणार नाही. 14ची धावगती हवी आहे आणि पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. म्हणजे इथे वेळ घेण्यासाठी वेळ मिळणार नाही. षटक क्रमांक पुन्हा एकदा मैदानामध्ये तिसरं सुरू होत आहे. सचिन आपण पाहतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे चौकाराने होते. 4 धावेने होते.
4 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वा सुरेख देखना फटका आहे आणि या फटक्यावरती 4 ही मोहर लिहिलीच गेली. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार. इथे येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धावसंख्या होती ती 23. बॅक टू बॅक 2 चौकार. ज्या गोलंदाजांनी यश मिळवलं त्याच गोलंदाजा विरुद्ध इथे आक्रमण आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 24 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. सातत्य आणि दोन्ही बाजूने असणं गरजेचं आहे. जे एका बाजूने आक्रमण चाललंय आणि दुसऱ्या बाजूने आरामात खेळून चालणार नाही. कारण 14+ धावा हव्यात. आतापर्यंत 9 आल्यात 3 मध्ये. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इथे दोघात इथे मात्र चुकी झाली आहे. इथे कॉल देणं गरजेचं आहे. बघा क्षेत्ररक्षण जे दूरवरती सजवलेलं असतं ना, ज्यावेळेस चेंडू आकाशामध्ये असतो त्याच वेळेस कॉल देणं गरजेचं आहे. तुम्ही जवळ आल्यानंतर एकमेकांकडे बघितलं की चेंडू हातातून निसटणारच. सकाळपासून ही चित्र आपण बघितलेलं आहे. कॅचेस सोडल्यानंतर तोच फलंदाज मॅच जिंकून देतो. इथे 2 धावा मिळतील. त्याचबरोबर वसीम यांना एक जीवदान. धावसंख्या 26. इथे पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. 12 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केला सचिन याने. सत्तावीस धावा झाल्यात. 2 फलंदाज इथे बाद आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 12 धावा आल्यात. 2 धावा ज्या कमी आहेत त्या पुढच्या षटकामध्ये तुम्हाला वाढणार आहेत. म्हणजे एखादं षटक तुम्हाला 16 धावांचा हवंय. वाजवा. ड्रिंक टाइम आहे. या ठिकाणी धन्यवाद डीजे. चला ड्रिंक टाइम झालेला आहे. एक मिनिटाचा अवधी तुमचा पूर्ण झालाय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहू शकता. अठरा चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 18 चेंडू आणि 41. बरोबर अजूनही 14 धावेंचा आता रन रेट आलाय. बरोबर 14 करायच्यात. 6 मध्ये 14, 6 मध्ये 14 आणि 6 मध्ये 14. अल्तमा सिद्दीकी इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला
आपण पाहतोय वसीम सर आहेत. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही संघांची आपण पाहतोय. 18 चेंडू 41 धावा. इथे फुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. पहिल्या चेंडूवरती तर 1 धाव आली आहे. 28 धावा झाल्या. 2 फलंदाज इथे बाद आहेत. 17 चेंडू आणि 40 धावेची गरज. इथे मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा गोलंदाजी तर इथे अप्रतिमच आहे. वा, स्विंग अँड मिस. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे, त्याचमुळे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर नॅचरल आउट स्विंग आणि त्यामध्ये चेंडूला वळण देण्याची ताकद देखील या गोलंदाजाकडे आहे. पुढचा चेंडू इथे आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 3 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आता 3 मध्ये धावगतीसाठी 12 धावेंची गरज आहे. बिग हिट आणि इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या बात है. 6 धावा. वाजवा. जुना बॉल द्या, जुना बॉल द्या. धावसंख्या होते ती 35 धावा. जुना चेंडू आहे. 35 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद 35. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. 4 चेंडू मध्ये 8 आल्यात. इथे सुरेख चेंडू आहे. फुल्लर लेनचा चेंडू आहे. बघा, म्हणजे फलंदाजाला इथे अडकवण्याचं कामच केलं जातं जवळपास. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 35. धावगतीसाठी 6 धावेंची गरज आहे आता. इथे मात्र टायमिंग प्रॉपर होत नाही. चेंडू इथे 1 धावेसाठी मार्गस्थ होईल. 36 धावा झाल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 32. 12-32 बरोबर 16 धावा पाहिजेत. वीस मिनिटं लक्षात असू द्या. एकतर सिच्युएशन अशी आहे, तुम्हाला आता पेनल्टी सहन होणार नाही. वॉर्निंग द्यावीच लागते आम्हाला. तुम्ही नाहीतरी अख्खा दिवस एकच मॅच खेळाल, पण त्या आयोजकांनी काय करायचं. गोलंदाजी मार्क वरती अमोल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक. इथे बेस्ट टाइम स्ट्रोक. स्वतः अमोल चेंडू खाली आणि झेल इथे टिपला जातोय. वसीम इथे बाद. मोठा धक्का. मोठा फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. फयाज. वसीम नक्की चांगली फलंदाजी करत होता, परंतु तो मोक्याच्या क्षणी बाद झालाय. 32 धावेंची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. कोथरूड संघ आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधवायचा. एक तरी कोणतरी या. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 32 धावेंची गरज आहे. 11-32.
11-32 हे समीकरण आहे. इथे बॅटची एज, धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव आहे. काय होतं माहितीये का, एखादा खेळाडू जर नवीन खेळत असेल आणि तुम्ही जर त्याला ओरडलात मग त्याचं काही खरं नसतं. आता डायरेक्ट हिट करायला सांगितलं, पण एखाद्या वेळेस जर का तिथे मिसफिल्डचा चौकार गेला तर त्यांनी तिथूनच घरी जायचं का? असं नको. त्यांनी चेंडू अडवला, एकच धाव होणार आहे, होऊ द्या. आपल्याकडे बॅलन्स आहे, तो खर्च करू नका. चांगलं कॅल्क्युलेशन आहे. भारताचं भविष्य आपल्याला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळेल. यानंतर लहान लहान मुलं इथे प्रॅक्टिससाठी आलेली आहेत. वा, समोरच्या दिशेने उडवलाय. वा, प्रयत्न अप्रतिम आहे, प्रयत्न अप्रतिम आहे. सचिन, क्या बात है. धन्यवाद डीजे. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धावता दरम्यान मिळते. धावसंख्या 44 धावा. 44 धावा. किती आहे? 8 चेंडू आणि 24 धावा. 2 बिग हिटचा फक्त संबंध आहे. 8-24, 2 बिग हिट. परंतु अमोल खेळू देईल का? वाह 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 वाह, अप्रतिम झेल. मॅच विनिंग झेल आहे. मला वाटतं आता एवढे प्रेक्षक आहेत, एवढे सगळं खेळाडू आहेत, झेल आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अप्रतिम झेल टिपला. स्प्रे पाहिजे द्या, स्प्रे द्या. स्प्रे आतमध्ये घेऊन जा. सचिन, स्प्रे आतमध्ये ने. 4.5 षटकांचा खेळ झालाय. 44 धावा झाल्यात आणि 4 फलंदाज बाद झालेत. चला, मला वाटतं मीटिंग इथे फार मोठी घेतली आहे. नाही नाही, बाकीचे तर बाजूला व्हा. आता फ्रॅक्चर आहे असा प्रयत्न करू नका. सिक्सच दिलाय ना, म्हणूनच 44 झाले, नाही तर 42च होते. काळजी करू नका, स्कोरिंग बरोबर आहे. हा, आता बरं झालं तुम्हाला लवकर लक्षात आलं. मी 6 बोललो तरी तुमचं लक्ष नाही. आता विकेट गेल्यानंतर षटकार आहे. आता तुमची चर्चा होऊन मग परत ऍक्शन रिप्ले बघायला लागेल आपल्याला. शिवाजी मोरे सर, आपण बघतोय लहानपणीचे. सात चेंडू आणि 24 धावा. इथे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असेल. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 बॉल 24. काय गोलंदाजी अमोलने केली आहे. वा, निर्णायक गोलंदाजी. 6 मध्ये 24 म्हणजे कमीत कमी 4 षटकार. आता कर्णधार अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, त्यामुळे होप्स आहेत. आता गोलंदाज कुठला येतोय, कारण तो नवीन असणार आहे. प्रत्येकाने 2-2 षटकार. चला, पुढची मॅच खेळायची आहे. 20 मिनिटं होऊन गेलीत की काय.
चला पुढची टीम तयार राहायचं आहे ही मॅच झाल्यावरती. 6 चेंडूचा खेळ झाला की 6 मध्ये 24. काहीसं अवघड आहे आणि काहीसं सोपं आहे. पहिला चेंडू षटकार आहे. पहिला चेंडू तर षटकार आलाय. वाजवा गाणं वाजवा. धन्यवाद टीचर. अतुल इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. फार अनुभवी खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती 6 आलेत. अजून 18 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. हा तर सर्वात लांबवरचा षटकार आहे. हाय अँड हँडसम. कोणी बक्षीस लावणार आहे का आता? अध्यक्ष इथे कोणी बक्षीस लावणार आहे का आता? 4 चेंडू आणि 12 धावींची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे? अनिल सर काय तुमचं म्हणणं काय? माईक कुठे आहे तुमच्याकडचा आता? हा मॅच जर का इथे जिंकून दिली तर खोपडे सरांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. 10 मग हे जास्त होईल. ते वजन पेललं जाणार नाही. 5 ठीक आहे. 2 मध्ये 12, 4 मध्ये 12. इथे काय नो प्लस षटकार. इथे मॅच आता काय करायचं? नाही चला आता मॅच आले 4 चेंडूंमध्ये 5 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा काय हाय व्होल्टेज मॅच आहे. जे बसले होते ते उभे राहिलेत. उभे होते ते चालायला लागलेत. जे चालत होते ते पळायला लागलेत. अनिलजी बेलकर यांच्याकडून पण 5,000 रुपये घोषित झालेत. आता 10,000 झाले का? बरोबर. ऐका ऐका ऐका. तुम्ही सांगू नका. तुम्ही मागे व्हा. तुम्ही काही बोलू नका. पंच आहेत ते बरोबर लक्ष देतात. फिल्डिंग चेंज होत नाही. फिल्डरही चेंज होत नाही. हे सांगूनच करावं लागतं. 4 मध्ये 5. इथे चेंडू डॉट बॉल आहे. अतुल 3 चेंडू 5 धावा. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. आतापर्यंतचा सर्वात सुरेख सामना आहे. काय मॅच रंगली. लाईव्हला मला वाटतं इथे सबस्क्रायबर देखील वाढले असतील. कमेंट्स देखील येत असतील. आता इथे लाईव्हला आपल्याला बघता येणार नाही. 7,000 लोक लाईव्हला पाहत आहेत मॅच. म्हणजे 3 चेंडू आणि 5 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. वा 2 चेंडू आणि 5 धावा. सामना पुन्हा एकदा कलटणी मारतोय. काय मॅच झाली. हा नाही लढत तर अशीच पाहिजे. त्याशिवाय मजा काय. यासाठी केला होता अट्टहास. प्रत्येक दिन गोड व्हावा आणि तो गोड देखील होतोय. इथे काय फलंदाज बाद आहे की काय? बेल्स पडली का? अतुल सर अजून एक चेंडू आहे. 1 मध्ये 5. चौकार आला तर सुपर ओव्हर. काय मॅच रंगले बघा. म्हणजे कधी इकडे कधी तिकडे. आता पाणी नकोय.
आता पाणी देऊच नका. आता काही नाही. जिंकलं तर आनंद नाचायचं आणि हारलं तर गप्प बसायचं. असं जाऊ नका. आता सांगायला जाऊच नका. आता एवढी मॅच त्यांनी चालली, त्यांना काय सांगणार तुम्ही? काही सांगू शकत नाही. 1 चेंडू आणि 5 धावा. थोडं टेन्शनच आहे. मला वाटतं फलंदाजापेक्षा गोलंदाजाला जास्त टेन्शन असेल. 3 बॉलला 3 षटकार आले होते, त्यामध्ये एक फ्री हिट देखील आलता आणि परत 3 बॉल इथे डॉट आहेत. उडवलाय, काय होईल? षटकार, मॅच जिंकली. वा वा, टी शर्ट काढलेच पाहिजेत. क्या बात है, 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 क्या बात है. वा वा. वा 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 वा. मॅच पाहावी तर अशी, मॅच झाली पाहिजे तर अशी. काय खोबडे डान्स करतायत. वा 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 वा. मॅच अतिशय उत्कृष्ट अशी मॅच झालेली आहे. आतापर्यंत झालेले या 4 दिवसामध्ये सर्वात जबरदस्त झालेली मॅच आहे. खरं तर बॅट्समनचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्यावरती बक्षिसाचा वर्षाव होतोय. जबरदस्त अशी झालेली मॅच आहे. आतापर्यंतची झालेली सगळ्यात उत्कृष्ट अशी मॅच आहे. चला पुढच्या टीमने बॅटिंग लावून बॉलिंग फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. कोथरूड. चला बॅट्समन पाठवायचे लगेच. अतिशय जबरदस्त असा झालेला हा सामना. सगळ्यांनी आपल्या उघडा डोळे बघा नीट अशा अवस्थेत आणि झालेला हा सामना, रंगतदार अवस्थेत झालेला सामना. सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. 7,000 लोकांनी लाईव्ह पाहिलेली ही मॅच आहे. आणि सगळ्यात ते षटकार महत्वाचे नव्हते, सगळ्यात खोपडे साहेबांचा डान्स महत्वाचा होता. काय डान्स झालाय. 11व्या पर्वातील सर्वात प्रेक्षणीय डान्स. उद्याचा इथे आजच प्लॅनिंग करण्यात आलंय. खोपडे सरांच्या चेहऱ्यावरचा ते हावभाव लगेच समजून येतात. हा नाही, गरजच इथे दुसऱ्या कोणाची नाहीये. इथे खोपडे सरांसारखा एक चांगला खेळाडू आहे म्हटल्यानंतर काहीच हे नाहीये. मग हा सामना काय इथे पराभूत झालेत, परंतु हरकत नाही. लढत दोन्ही संघांनी चांगली दिली आहे. चला यांना पहिलं बाहेर घ्या. मॅच पुढे अजून एक आहे. फोटो बाजूला घ्या फोटो. चला अंपायर पुढच्या टीमला टाइम द्या आणि लगेच मॅच चालू करून घ्या.